नमस्कार मंडळी. या आधीच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेचे 15 अध्याय पूर्ण केले. त्यातील सर्व श्लोकांचे अर्थासह वाचन केले. आजपासून आपण पाहू अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. या अध्यायामध्ये एकूण 24 श्लोक आहेत मंडळी. श्री भगवान वाच अभयं सत्व संशुद्धिः ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायः तप आर्जवम् अहिंसा सत्यम क्रोध त्यागः शान्तिः अपैशुनं दया भूतेष्व लोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेजः क्षमा धृतिः शौचं द्रोहो नातिमानितः भवन्ति संपदं दैवी अभिजातस्य भारत. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यपणा, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष तथा सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुषमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. दैवी संपद विमोक्षाय निबंधायोऽसुरो मता मा शुचः संपदं दैवीम अभिजातोऽसि पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर असुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विहास्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. प्रवृत्तिं च निवृत्तिं च न विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. त्यांच्या ठायी शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही आढळत नाही. असत्यम अप्रतिष्ठम ते जगजार्हुरनीश्वरम अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहेतुकम. ते म्हणतात की हे जगत असत्य तथा निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांच्या मते केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि याच्या निर्मितीस कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. एतां दृष्टिम अवष्टभ्य नष्ट आत्मनः
अल्पबुद्धयाः प्रभवन्ति कर्माणः क्षयाय जगताः अहिताः. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी असणारे आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी तथा उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. कामम आश्रित्य दुष्पुरम दंभ मान मत अन्विताः मोहात गृहीत्वा असद्ग्रहान् प्रवर्तन्ते अशुची व्रताः. आसुरी लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेतात आणि गर्व, खोटी प्रतिष्ठा तथा मदामध्ये अखंड बुडून जातात. परिणामी ते मोहित होऊन अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होतात तसेच असुचिरभूत कर्मे करण्यास व्रतस्थ होतात. चिंताम परिमेयां च प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैः बद्धाः कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थं मन्यायेनार्थ संचयान्. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर या चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो सहस्रो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. मंडळी, याबरोबर 16व्या अध्यायाचे पहिले 12 श्लोक पूर्ण झाले. त्याचं आपण अर्थासह वाचन केलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.